एकदम निवांत आणि एकदम शांतता तुम्ही आता इथे अनुभवू शकता. आता या कलाकृतींचे आपण परीक्षण करत आहोत. परीक्षण करण्यासाठी बसवराज सर आपल्याबरोबर आहेत. प्रत्येक स्पर्धकाला काही स्पेसिफिक आम्ही काही मार्क देत आहोत आणि त्या मार्काच्या आधारे त्यांची कलाकृती ही कुठली उत्तम आहे किंवा किती कलाकृतींचे समगुण आहेत हे बघून त्यातील मग 2-3 कलाकृतीमध्ये मग थोडंसं अरे नाही यांचं यात काहीतरी कमी, यांचं यात काहीतरी जास्त आहे, अशा गोष्टींचा विचार केल्यानंतर त्या कलाकृती या निवडल्या जातात. कुठलीही स्पर्धा घेताना तुम्ही जो काही आकार दिलेला आहे त्या आकाराच्या आतमध्ये तुम्ही ते काम करणं जास्त महत्त्वाचं आहे आणि तो पूर्ण आकार भरणं हा जास्त महत्त्वाचा असतो. बऱ्याच जणांनी त्या गोष्टीचा बरोबर विचार केला आणि उत्तम कलाकृती ते सादर करण्याचा प्रयत्नसुद्धा केला. ही स्पर्धा ज्या कलाकृती तुम्ही बघत आहे ही महाराष्ट्र राज्यातील पहिली ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा भरवली होती. त्याचा इथे जवळपास समोर म्हणायला हरकत नाही. या सुंदर सुंदर कलाकृतीच्या जास्तीत जास्त जवळून आपण व्हिडिओज त्यांच्याशी चर्चा या आपण केलेल्या आहेत. अशाच वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही आपल्या कलागुरूच्या माध्यमातून तुम्ही शिकू शकता. कलागुरूचं हे व्यासपीठ तुम्हाला अशाच सुंदर सुंदर कलाकृतीचा अनुभव घेण्यासाठीच आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्याला वेबसाईटवरती पाहू शकता. वेबसाईट आहे www.kalaguru.com किंवा आपल्याला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 70 66 68 69 70. प्रत्येक रांगोळीसाठी स्पेसिफिकली वेळ इथे आपण देत आहोत. असं नाही की बाबा ठीक आहे झालं किंवा हे. आता सरांचं परीक्षण एक आणि माझं एक परीक्षण इथे मी आत्ता पूर्ण केलं आहे आणि हे परीक्षण झाल्यानंतर मग त्यांना कुठली जास्त योग्य वाटते, मला कुठली योग्य वाटते आहे, मग आमच्यामध्ये थोडंसं आम्ही काही चर्चामध्ये करू आणि नंतर फायनल जी रांगोळी असेल त्याला या कलागुरूच्या पहिल्या राज्यस्तरीय स्पर्धेचं बक्षीस त्याला मिळेल. पहिलं, दुसरं, तिसरं. पहिलं बक्षीस आपण 35,000 रुपये ठेवलं होतं. दुसरं बक्षीस हे 26,000 रुपये आणि तिसरं बक्षीस आहे 17,000 रुपये. आजपर्यंत कोणीही अशा प्रकारच्या रांगोळीचे कॉम्पिटिशन्स ठेवले नाही. ते आपण पहिल्यांदा करून दाखवलं आणि खूप वेगळा हा विचार लोकांच्या पुढं मांडण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. सर कसं वाटतं एकंदरीत रांगोळ्या पाहिल्यानंतर तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक कलाकृती अतिशय सुंदर झालेली आहे. त्यामुळं प्रत्येक रांगोळी बघितल्यावर मला नाही वाटत की एकदा रांगोळी बघून याचं परीक्षण करता येईल. हे खरं तर 2 ते 3 वेळा मला परीक्षण करावं लागणार आहे. बरोबर. आणि बहुतेक टायप होणारच आहे असं वाटतंय. टायपसाठी 2-5,000 रुपये देणं शक्य नाही सर आपल्याला. त्यामुळे आपण चांगलं हे करून वेगवेगळे आपण क्रायटेरिया ठेवलेले आहेत. Yes. म्हणजे कलर कॉम्बिनेशन कसं आहे, फिनिशिंग कसं आहे, बरोबर. कलर जे भरलेले आहेत त्याचं कसं आहे, बरोबर. थीम जी दिली होती त्याप्रमाणे आहे की नाही, येस सर. इनोव्हेशन काही केलेलं आहे की नाही, की जे शिकवले त्याच्या व्यतिरिक्त आपलं अजून काही काही ॲडिशन केलं की नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जो स्पेस दिलेला आहे त्या स्पेसचं किती % त्यांनी युटिलायझेशन केलेलं आहे ते, आणि आजूबाजूची जी स्वच्छता आहे त्याला सुद्धा आपण मार्क ठेवलेलं आहे. अगदी बरोबर. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच पूर्णपणे मार्किंग होईल आणि त्याप्रमाणे आपल्याला अंतिम विजेता आपल्याला ठरवता येईल. येस सर, येस सर. सगळेजण आतुरतेने वाट बघत असतील की काय असेल. कदाचित हा व्हिडिओ आपण काही दिवसानंतर अपलोड करू. विनर कदाचित तुम्हाला कळायलासुद्धा असेल, पण परंतु परीक्षण करताना अशा पद्धतीने आपण परीक्षण करतो. तर तुम्हाला अशाच स्वरूपातली काही कलाकृती शिकायची असेल, आपल्या या स्पर्धेसाठी योगायोगाने 7 ते 8 जणं ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून रांगोळी शिकून त्या या स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला. ऑनलाईन क्लासेस जर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर तुम्ही आपल्या हिरा रांगोळी आर्ट्सच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्ही जॉईन करू शकता. ऑनलाईन क्लासेससाठी आपलं वेबसाईट आहे www.hirarangoliarts.com. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 89 83 62 34 72. कलागुरूच्या माध्यमातून बरेचसे प्रोफेशनल आर्टिस्टसुद्धा आपल्याला जोडले जातात आणि खरंच एक मोठं व्यासपीठ देण्याचा आपण इथे प्रयत्न करत आहोत. खूप प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. बाकी व्हिडिओज तुम्ही बघितले असतीलच. आपल्या या व्हॉट्सअप नंबरला फक्त तुम्ही हाय करा आणि वेगवेगळ्या गोष्टी संदर्भातल्या तुम्हाला कलाकृती कळतील आणि कदाचित आपल्या या टीममध्ये तुम्ही कळत नकळत तुम्ही पटकन याच्यामध्ये सहभागसुद्धा घेऊ शकता. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 70 66 68 69 70.
धन्यवाद.